लोकसभा निवडणुकीत भाजपाला बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात बरेच धक्के बसले। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजय प्राप्त झाला असला तरी मताधिक्य हे अगदी कमी असल्याचं हा धक्काच होता। शिवाय ज्या अयोध्या नगरीच्या राम मंदिराच्या बळावर भाजपाने मतं मागितली त्याच अयोध्येवासींनी भाजपाच्या उमेदवाराला डावलून समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला विजय करून दिला। या धक्कादायक निकालानंतर साहजिकच सोशल मीडियावर स्वयंघोषित तज्ज्ञांनी असं का झालं असावं याचे अंदाज व्यक्त केले। हे अंदाज व्यक्त करतानाच काही व्हिडिओचा सुद्धा आधार घेण्यात आला आहे, पण व्हिडिओची नीट पडताळणी न केल्याने आता काही गोष्टी नव्याने समोर येत आहेत। लाईट हाऊस जर्नलिझमच्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अतिक्रमण मोहिमेचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आढळून आले। वापरकर्ते दावा करत होते की व्हिडिओ अयोध्येचा आहे। व्हिडिओमध्ये काही नागरिक रडताना दिसत आहेत। यात हातात लहान बाळ घेऊन रडणारी एक महिला फार स्पष्टपणे दिसते। हे दृश्य तसे फारसे वेदनादायक आहे, पण यात कॅप्शनमध्ये अनेकांनी असा दावा केला आहे की लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत, मग अयोध्या कशी जिंकता येईल। या कॅप्शनमधून काहींनी असं सुचवण्याचा प्रयत्न केलाय की हा व्हिडिओ मुळात अयोध्येचा आहे, पण आमच्या तपासात या व्हिडिओची खरी बाजू दिसून आली। आम्ही इन्व्हाइट टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून अनेक की फ्रेम मिळवून आमचा तपास सुरू केला। त्यानंतर आम्ही की फ्रेमवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले। यामुळे आम्हाला 26 फेब्रुवारी 2024 ला एक्सवर केलेली एक पोस्ट आढळून आली। यामुळे आम्हाला कळाले की ही घटना जुनी आहे।